नमस्कार मंडळी. चला तर तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे काय आहे? तर हे कुठलं पीठ तर नाही ना? तर नाही. अगदी चतुर माणसाच्या लक्षात सुद्धा आलं असेल की हे काय आहे? हे आहे सुकवडा, जो बाळंतीणीसाठी बनवला जातो किंवा थंडीमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये ही गोष्ट बनवल्या जातेच. तर आता ओळखा पाहू काय आहे. आता तुम्हाला ओळखत नसलं तरी मला सांगणं अगदी गरजेचं आहे. हा सुकवडा बनवण्यासाठी आपल्याला खारीक, खोबरं, काजू, बदाम, गोडंबी असे प्रकार लागतात आणि इथे डिंकसुद्धा आपल्याला लागणार आहे. तर इथे 100 ग्रॅम डिंक, 50 ग्रॅम गोडंबी घेतलेली आहे, पावशर काजू, पावशर बदाम आणि थोडंसं आपल्याला इथे तिळाचं तेल लागणार आहे. तिळाचं तेल नसेल तर तुम्ही जे आपल्या घरामध्ये भाजीसाठी वापरता ते तेल वापरलं तरी चालेल. फक्त कुठलं उग्र तेल वापरू नका ज्याचा वास येतो, कारण आपल्याला ही खायला टेस्टी लागलं पाहिजे असंच यामध्ये तेलसुद्धा वापरा, जे नॉर्मल वापरातलं तेल असतं ते. आता इथे आपल्याला डिंक तळण्यासाठीच फक्त तेल लागणार आहे. चोपडा चटचटीत सुकवडा बनवण्यासाठी आपण इथे तूप किंवा तेलाचा अजिबात वापर केलेला नाही. आता तुम्ही म्हणत असाल की इथं तर तुम्ही सुरुवात तेलापासून केली आहे, तर हे तेल आपल्याला फक्त डिंक तळण्यासाठीच आपण वापरले. या व्यतिरिक्त ह्या सुकवड्यात आपण काही घालत नाही आहोत. आता जास्त दिवस सुकवडा टिकवावा किंवा टिकून राहावा यासाठी यामध्ये आपण कुठलंही तेल वापरत नाही आहोत. तुम्ही हवं असल्यास थोडंसं गरम करून तूप घातलं तरी देखील चालेल, पण ते अगदी तुम्ही 15 ते 3 आठवडे खाऊ शकता. तिथून पुढे थोडंसं खवूड लागायला सुरुवात होते. तुमच्या घरामध्ये जर पटकन संपल्या जाणाऱ्या वस्तू असतील तर तुम्ही नक्कीच त्यामध्ये थोडंसं तूप गरम करून एकत्रित करून घेऊ शकता. इथे आता आपल्याला हा डिंक जो आहे तो एकदम नायलॉनसारखा आतपर्यंत तळून घ्यायचा आहे. डिंक तळून घेतल्याने दाताला चिटकत नाही. त्याचबरोबर जे काही आपण डिंक असा कच्चा कुटल्यानंतर तो दाताला चिकटतो, दाताखाली आल्यानंतर कणक बसतो, ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला हा डिंक अशा प्रकारे तळून घ्यायचा आहे. तळल्यानंतर अजिबात डिंक तुमच्या दाताला चिकटणार नाही. याच प्रकारे दुसरासुद्धा राहिलेला डिंक आपण तळून घेणार आहोत. आता तुम्हाला इथे ग्रॅमने मी 2 किलो इक्वल मापाने 2 किलो आहे आपलं खारीक आणि खोबरं. तर 1 किलो खारीक 1 किलो खोबरं आहे. त्यासाठी आपण हे मेजरमेंट साहित्य घेतलेलं आहे. इथे 200 ग्रॅम साखरसुद्धा आपण घेतलेली आहे. आता साखरसुद्धा एवढ्या प्रमाणात अगदी अचूक प्रमाणात गोड होतं. तुम्हाला जास्त गोड आवडत असल्यास तुम्ही थोडं जास्त गोड केलं तरी देखील चालेल, थोडीशी साखर वाढवू शकता. तर इथे सुरुवातीला आपण काजू बारीक करून घेतोय. काजू पहा आपण बारीक करून घेतलेली आहे. सुकवडा जर तुमचा चांगला बारीक कुटून दिला नसेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता. 2-3 वेळा चांगला फिरवून घेतला तर सुकवडा चांगला बऱ्यापैकी बारीक होतो. जर तुम्हाला त्याचे लाडू करायचे असतील तरच जाडसर हवा, नाहीतर तुम्हाला असा खायचा असेल तर मात्र त्याची म्हणजे जे टेक्स्चर आहे ते बारीक असायला हवं. आता इथे आपण हे बदामसुद्धा बारीक करून घेणार आहोत. बदामसुद्धा आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता आपण इथे जाडसर बदामसुद्धा वाटून घेतलेले आहे. खूप जाड तुकडे मी कशाचेच ठेवणार नाही. तुम्ही इथे बदाम आणि काजूची सुद्धा पावडर पाहू शकता. आपल्याला अशाच प्रकारे करायचं आहे, तेव्हाच त्या सुकवड्याचा एकजीव करून घेतल्यानंतर त्याची एक टेस्ट छान लागते. ते खाण्यासाठी किती हेल्दी आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलंच माहीत आहे. पण आता ते खाताना बऱ्याच जणांना कचकच लागलं तर खावंसं वाटत नाही किंवा सुकवडा म्हटलं की नको असं वाटतं. पण तुम्ही जर या प्रकारे बनवला तर खरंच सांगते सगळे आवडीने खातील. त्यामुळे ह्या थंडीमध्ये तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने किंवा तुमच्या घरामध्ये बाळंतीण असेल तरीसुद्धा तुम्ही अशा प्रकारे सुकवडा बनवा. तिला खायला अजिबात काहीही वाटणार नाही. ती अगदी आवडीने हा सुकवडा खाईल. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे नक्कीच बनवा. त्यामुळे मला सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही इतकी हेल्दी रेसिपी जी आहे ती सर्वांजवळ पोहोचेल. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरला असाल तर तुम्हाला खाली ब्लॅकमध्ये सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करा. इथे तोपर्यंत आपलं सर्व साहित्य जे आहे ते बारीक करून झालेलं आहे. डिंक एकदम बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. डिंक खूप जाडसर ठेवू नका. डिंक आपल्याला एकदम बारीक करून घ्यायचा. आपला सुकवडा जो तयार करायचा आहे
त्यासाठी खारीक आणि खोबरंसुद्धा मी एकदम बारीक दळून आणलेलं आहे. तुम्हाला हवं तितकं बारीक तिथे उभा राहून दळून घेऊ शकता. आणि आता हे सर्व आपल्याला एक जिन्नस जे आहेत ते एकजीव करून घ्यायचे आहे. म्हणजे आपलं चोपडं चटचटीत आणि ह्या सर्व जिन्नस एकजीव झाल्या की त्याची टेस्टसुद्धा जबरदस्त लागते. तर आता पहा मी हाताने एकदम कुस्करून एकत्रित करून घेतलेलं आहे. चांगलं 5 मिनिटं याला घोळून घेतलं तर याचा कलर आणि टेक्स्चरसुद्धा पाहू शकता तुम्ही. खूप चोपडा झालेला आहे, छान झालेला आहे आणि तुम्ही यापासून लाडू वळवू शकता, इतका चोपडा झालेला आहे. तर यामध्ये तुमच्या समोरच आपण तूप किंवा तेलाचा अजिबात वापर केलेला नाही, तरीसुद्धा तुम्हाला एक लाडू बनवून दाखवते. हातामध्ये मूठ बांधली की लगेच मूठ बांधल्या जाते, पण यापासून मी तुम्हाला एक लाडूसुद्धा बांधून दाखवणार आहे, म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका राहणार नाही. तर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला कमेंट करत जा, म्हणजे तुमच्या कमेंटनुसार मला आणखीन कुठल्या तुम्हाला रेसिपीजसुद्धा पाहायला आवडतील यासुद्धा कमेंट करत जा. तर पहा इथे आपला लाडू अगदी इझिली आणि सहज बांधला जात आहे. तर तुम्ही पाहू शकता बऱ्याच जणांचे लाडू तेल आणि तूप वापरून सुद्धा बांधल्या जात नाहीत. आपण इथे तेल तुपाचा न वापर करता आपला इथे लाडू तयार झालेला आहे. म्हणजे आहे ना चोपडा चटचटीत आपला हा सुकवडा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका रेसिपी सोबत. धन्यवाद.